यंदाची दिवाळी काळीच. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन. राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदी विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण आतापर्यंत झालेल्या नुकसानांपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहे. ते पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहीत नाही. अतिवृष्टीने काढणीला आलेली पिके वाहून गेली. गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या, तरी या सरकारनेही अद्याप मदत दिलेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहे. मात्र सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाही. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 75,000 रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी. सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा. गिरणा ते मन्याड जोड कालवा यांसारख्या प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. शेती पंचनामे वेळेवर न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. दिव्यांग शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. एक महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं, ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं. काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारपुढे ठेवल्या होत्या. त्यात प्रामुख्याने 2-3 मागण्या होत्या की हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे. दुसरी मागणी होती की कर्जमाफी, जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या. ती पण मागणी दिली गेली नाही. लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे. जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही. आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते. ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय, पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो. त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक ह्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय. महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाही आहे, जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे. एवढंच या ठिकाणी सांगू. सर, पंचनाम्याचे निकष नको, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे. कसं आहे, जेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशनमध्ये होते तेव्हा ते ओला दुष्काळ जाहीर करा हे करायचे, आणि आज ते सत्तेत आहेत तर ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही. म्हणजे ह्याच्यावरूनच शेतकऱ्यांना, लोकांना, नागरिकांना कळलं पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोकं होती. आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन 10 पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ.